पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय कॅबिनेटची बैठक सुरू झालेली आहे। पेपरफुटी प्रकरणी आता कडक कायदा आणला जाणार आहे। पेपरफुटी प्रकरणावर कॅबिनेटमध्ये चर्चा होतीये। मसुदा तयार केला जाईल आणि आजच्या मंत्रिमंडळातच त्या मसुद्याला मंजुरी मिळेल अशी भूमिका काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो व्हिडिओ संदेश दिला होता त्यामध्ये मांडलेली होती। आणि आता पेपरफुटी संदर्भात नवीन कायदा येतोय की जुन्या कायद्यांमध्येच काही तरतुदी वाढवल्या जात आहेत आणि तो कायदा अधिक कठोर केला जातोय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, एकीकडे सीजेपी आणि सरकारची चर्चा सुरू आहे, दुसरीकडे पेपरफुटीच्या कायद्यासंदर्भात कॅबिनेटची बैठक सुरू झालेली आहे। काय बदल या कायद्यामध्ये केले जाऊ शकतात? काय घडतंय दिल्लीमध्ये? हा कायदा अधिक कठोर केला जाणार आहे आणि सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्याच्या नंतर आता ही कॅबिनेटची बैठक सुरू झालेली आहे। यापूर्वी देखील ही बैठक झाली, अशा स्वरूपाचा एक कायदा तयार करून तो संमत करण्यात आलेला होता। त्याच कायद्यामध्ये सुधारणा नव्याने या विधेयकाच्या मार्फत केल्या जाऊ शकतात आणि आता ते विधेयक आधी कॅबिनेट मंजुरीसाठी ठेवलेलं आहे। कारण सर्वसाधारण जी एखादा कायदा बनण्याची प्रक्रिया असते त्यामध्ये पहिल्यांदा कायद्याचा मसुदा हा संबंधित खात्याकडून तयार करून कॅबिनेट मंजुरीसाठी ठेवला जातो। केंद्रीय मंत्रिमंडळ त्या कायद्याला, त्या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी देतं। सरकारने मंजुरी दिल्यानंतर ते विधेयक हे लोकसभेमध्ये मांडलं जातं किंवा राज्यसभेत मांडलं जातं, संसदेच्या कोणत्या तरी एका सभागृहात मांडलं जातं आणि त्यानंतर सर्वसाधारण बहुमताने दोन्ही सभागृहांनी त्या विधेयकाला मंजुरी दिली आणि मग त्यावर राष्ट्रपतींची सही झाली की ते विधेयक कायद्यात कायद्यात रूपांतरित होतं। त्यामुळे आता या पेपर लीक विरोधात जो कायदा बनवण्याची, कायदा अधिक कठोर करण्याची घोषणा नरेंद्र मोदींनी काल केलेली आहे। त्या घोषणेच्या अनुषंगाने जो मसुदा तयार करण्यात आला होता तो मसुदा काल दिवसभरात तयार करून रात्री नरेंद्र मोदींनी सगळ्या देशाला ही माहिती दिली की हा मसुदा बनवलेला आहे संबंधित विभागांनी आणि या मसुद्याला उद्या मान्यता दिली जाणार आहे। म्हणजे जो ड्राफ्ट आहे विधेयकाचा तो आता कॅबिनेटमध्ये चर्चेसाठी येणार, कॅबिनेट त्याला मंजुरी देणार, कॅबिनेटने मंजुरी दिल्यानंतर मग तो ड्राफ्ट हा संसदेच्या सभागृहापुढे सर्वसाधारण बहुमताने मंजूर करून घेण्यासाठी ठेवण्यात येईल। याच अधिवेशनामध्ये, सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच अधिवेशनामध्ये शक्यता आहे की हा मसुदा सादर केला जाईल लोकसभा आणि राज्यसभेला। कदाचित शक्यता आहे की या पुढच्या आठवड्यातच लगेचच सोमवारी या विधेयकावर चर्चा होते का किंवा लवकरात लवकर हे विधेयक मंजूर करून घेण्याचा प्रयत्न मात्र सरकार। बरोबर आहे, संसदेचं कामकाज सुरळीत होऊन या विधेयकावर चर्चा होऊन पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।